शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. मी सिमरन मिस, आपली मराठी विषयाची टीचर केटॅक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, आजच्या आपल्या मराठीच्या तासिकेला आपण व्याकरणाच्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. ते मग कोणत्या पाठाचा अभ्यास करणार आहोत आपण? तर पाठाचे नाव काय आहे? विराम चिन्हे. तर विराम चिन्हे म्हणजे काय, त्याचा आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कसा वापर करतो याची थोडक्यात माहिती आज आपण घेऊया. तर विराम चिन्हे म्हणजे काय? सर्वप्रथम आपण विराम चिन्हाची व्याख्या पाहूया. विराम चिन्हे म्हणजे आपण संभाषण करताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा यासाठी काही वेळ थांबतो, म्हणजेच विराम घेतो आणि तो ज्या चिन्हांनी दर्शविला जातो त्यांना विराम चिन्हे असे म्हणतात. म्हणजे पहा, जेव्हा आपण एखाद्याशी संभाषण करत असतो तेव्हा कुठे थांबायचे आहे, कुठे बोलायचे आहे, कुठे वाक्य पूर्ण झालं आहे हे जेव्हा कळतं तेव्हा त्यामध्ये आपण ज्या चिन्हांचा वापर करतो त्यालाच विरामचिन्ह असे म्हणतात. आता विरामचिन्ह ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याचे प्रकार किती व कोणते हे आपण आता पाहूया. तर विरामचिन्हांचे प्रकार पाहताना तुमच्या अभ्यासक्रमामध्ये हे 9 प्रकार आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे पूर्ण विराम, दुसरा प्रकार आहे अर्धविराम, तिसरा प्रकार आहे स्वल्पविराम आणि चौथा प्रकार आहे अपूर्ण विराम, पाचवा प्रकार आहे प्रश्नचिन्ह, सहावा प्रकार आहे उद्गारवाचक चिन्ह, सातवा प्रकार आहे एकेरी अवतरण चिन्ह, आठवा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह आणि 9वा प्रकार आहे संयोग चिन्ह. तर सर्वप्रथम आपण पूर्णविराम म्हणजे काय हे पाहूया. पहिला प्रकार कोणता आहे? पूर्ण विराम. तर पूर्णविराम म्हणजे काय हे आपण पाहूया. तर पूर्णविरामाची व्याख्या आहे पूर्णविरामाचा आपण वाक्यामध्ये कधी वापर करतो हे पाहूया. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्णविराम हे चिन्हे वापरतात. म्हणजे आपण आपलं वाक्य पूर्ण झालेले आहे हे जेव्हा आपल्याला दाखवायचे असते तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणत्या चिन्हाचा वापर करतो? पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला जातो. तसेच वाक्याचा संक्षेप रूप दाखविण्यासाठी सुद्धा पूर्णविराम या चिन्हाचा वापर करतात. म्हणजे वाक्य हे मोठे आहे, त्याचे रूप संक्षेप आहे हे जेव्हा दाखवले जाते तेव्हा पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे विधानामध्ये आपल्याला इथं आता थांबायचे आहे, इथं आपलं वाक्य पूर्ण झालेले आहे, इथं आपली ओळ पूर्ण झालेली आहे, तेव्हा कोणत्या चिन्हाचा वापर करतो आपण? तो पूर्णविराम या चिन्हाचा वापर करतो. तर पूर्णविराम याची काही उदाहरणे पाहूया. पूर्णविराम चिन्हांची उदाहरणे. रमेश घरी गेला. इथं वाक्य पूर्ण होत आहे का मुलांनो? पूर्ण होत आहे, बरोबर आहे की नाही? रमेश कुठे गेला? घरी गेला. हे कळलं आपल्याला की रमेश घरी गेलेला आहे. पुढे काय सांगायचे आहे का? नाही. म्हणजे इथं वाक्य पूर्ण झालेले आहे. तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणत्या चिन्हाचा वापर केला जाईल? तर पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला जातो. दुसरं वाक्य आहे तो आंबा खात आहे. तो काय खात आहे? तर आंबा खात आहे. इथं वाक्य पूर्ण झालेले आहे, हे विधान पूर्ण झालेले आहे. त्यामुळे वाक्याच्या शेवटी कोणत्या चिन्हाचा वापर केला गेला? पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला गेला. इथं कुठं प्रश्न विचारला गेला आहे का? नाही. इथं 2 वाक्ये जोडली गेलेली आहेत का? नाही. इथं वाक्य पूर्ण झालेले आहे. त्यामुळे इथे पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला गेला आहे. तिसरं वाक्य आहे शाळा सुटली. शाळेची सुट्टी झाली.
त्यामुळे इथं पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला गेला आहे. आता पुढे आहे ताक. ताक म्हणजे काय मुलांनो? ताक नंतर एक फुलस्टॉप, ताक नंतर एक पूर्णविराम दिलेला आहे, क नंतर एक पूर्णविराम दिलेला आहे. तर तुम्ही म्हणाल हे असं का? ता म्हणजे काय आणि क म्हणजे काय? ता म्हणजे ताजा आणि क म्हणजे कलम, ताजा कलम. तर तुम्हाला हे वाक्य पूर्ण लिहायचे नाही, ह्याचा तुम्हाला संक्षेप रूप दाखवायचा नाही. त्यामुळे इथं ता नंतर काय आलेलं आहे? पूर्णविराम आलेला आहे आणि क नंतर सुद्धा पूर्णविराम आलेला आहे. आता पाचवं वाक्य काय आहे पहा. नागो. नागो म्हणजे काय? तर नागनाथ गोरे हे कोणाचं तरी एक नाव आहे आणि ते तुम्हाला थोडक्यात सांगायचे आहे. नागो लिहायचे आहे असं. तर तुम्ही ते कसं लिहिणार? ना नंतर फुलस्टॉप द्यायचा आहे आणि गो नंतर फुलस्टॉप द्यायचा आहे. म्हणजे ते काय झालं? ना गो, नागनाथ गोरे. म्हणजे तुम्ही पूर्णविरामाचा तुम्हाला संक्षेप रूप दाखवायचा असेल की हिचे पुढे सुद्धा वाक्य आहे, तेव्हा तुम्ही कोणत्या चिन्हाचा वापर करता? पूर्णविराम या चिन्हाचा वापर कराल. थोडक्यात काय? वाक्य किंवा विधान पूर्ण झालं हे जेव्हा समजते तेव्हा कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो मुलांनो? तर पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला जातो इथे. आता आपण प्रकार पुढचा पाहूया. कोणता आहे? विरामचिन्हामध्ये पुढील प्रकार आहे अर्धविराम. अर्धविराम कसा असतो पहा. त्याचं चिन्ह मी तुम्हाला दाखवलेले आहे. वरती एक चंद्रासारखं गोल असतं आणि खाली स्वल्पविराम असतं. त्याला काय म्हणतात? अर्धविराम असे म्हणतात. आता अर्धविराम आपण वाक्यामध्ये केव्हा वापरतो? त्याचा वापर आपण कधी करतो हे पाहूया. तर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अवयवांनी जोडताना अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? अर्धविराम या चिन्हाचा वापर केला जातो की हे वाक्य पूर्ण झालेले नाही, यापुढे हे वाक्य आहे. आपल्याला दोन वाक्य जोडून सांगायचे असतील तर कोणत्या चिन्हाचा आपण वापर करू? अर्धविराम चिन्हाचा वापर करूया. आता अर्धविराम चिन्हांची काही उदाहरणे आपण पाहूया. अर्धविराम चिन्हांची उदाहरणे. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. म्हणजे इथं दोन वाक्य झालेली आहेत की मला तुम्हाला सांगायचं आहे की ढग खूप गरजत होते त्यावेळी पण पाऊस काही पडला नाही. पण हे उभयान्वयी अवयव आहे. म्हणजे या दोन शब्दांना जोडण्यासाठी आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतो इथे? तर अर्धविराम चिन्हाचा वापर करतो. कारण इथं वाक्य पूर्ण झालेले आहे का? ढग खूप गरजत होते पण पुढे काय? वाक्य पूर्ण आहे का? नाही. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. म्हणजे दोन वाक्य जेव्हा तुम्हाला सांगायची आहेत तर या दोन वाक्याच्या मध्ये कोणत्या चिन्हाचा वापर करता तुम्ही? अर्धविराम या चिन्हाचा वापर करता. दुसरं वाक्य आहे. त्या देशात राजा होता पण सत्ता लोकांच्या हातात होती. म्हणजे तुम्हाला इथं एक वाक्य विधान सांगायचे आहे पण ते पूर्ण नाही आहे की त्या देशात राजा होता परंतु किंवा पण त्या देशाची सत्ता लोकांच्या हातात होती. म्हणजे पहा मुलांनो, जर तुम्हाला दोन वाक्य जोडून सांगायचे आहेत, एकाच शब्दामध्ये तुम्हाला दोन वाक्य जोडून सांगायचे आहे एका विधानामध्ये, तर तुम्ही कोणत्या चिन्हाचा वापर करता तिथे? अर्धविराम या चिन्हाचा वापर कराल. पहा अर्धविराम कसा लिहितात तुम्हाला वाक्यामध्ये मी दाखवलेले आहे. अर्धविराम चिन्ह कसे असते? वरती एक चंद्रासारखा गोल असतो आणि खाली स्वल्पविराम असतं. आता वाक्य तिसरं पाहूया. किरण हुशार आहे. किरण हुशार आहे पण काय? ती अभ्यास करत नाही. म्हणजे किरण या मुलीबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे की ती खूप हुशार आहे पण ती काय करते? हे वाक्य पूर्ण झालेले आहे का? पण तुम्हाला काहीतरी तिच्याबद्दल सांगायचे आहे की काय सांगायचे आहे? पण ती अभ्यासच करत नाही. तेव्हा ही दोन विधाने जर तुम्हाला जोडायची असतील
तर त्यामध्ये कोणत्या चिन्हाचा आपण वापर करणार आहोत इथे? अर्धविराम या चिन्हाचा वापर करणार आहोत. मुलांना तुम्हाला अर्धविराम समजलं का? अर्धविराम चिन्हाचा आपण वापर कसा आणि कधी करणार आहोत? तर दोन विधाने जोडण्यासाठी, दोन वाक्य जोडण्यासाठी मध्ये ज्या चिन्हाचा वापर आपण करतो त्याला काय म्हणतात? अर्धविराम. कारण ते वाक्य पूर्ण झालेले नाही, ते वाक्य अर्ध आहे. आणि दुसरं वाक्य तुम्हाला मी त्याला जोडूनच सांगणार आहे. जसं ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. त्या देशात राजा होता पण काय? पण सत्ता लोकांच्या हातात होती. किरण हुशार आहे पण ती अभ्यास करत नाही. म्हणजेच दोन विधाने जोडण्यासाठी आपण अर्धविराम या चिन्हाचा वापर करतो. इथे आपण अर्धविरामाची काही उदाहरणे पाहिली. आता पुढचं कोणतं विरामचिन्हामधील पुढचा प्रकार कोणता आहे तो आपण पाहूया. तर पुढचा प्रकार आहे स्वल्पविराम. तर स्वल्पविराम म्हणजे काय? त्याचा आपण अभ्यासक्रमामध्ये कसा वापर करतो, वाक्यामध्ये कसा वापर करतो याची थोडक्यात माहिती घेऊया. तर स्वल्पविराम म्हणजे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास तसेच संबोधनाचा वापर करताना स्वल्पविराम हे चिन्हे वापरतात. म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये एकसारखे एकाच जातीचे काही वेगवेगळे शब्द आले तर त्यांच्या मधोमध आपण ज्या चिन्हाचा वापर करतो त्याला काय म्हणतात? स्वल्पविराम असे म्हणतात. म्हणजे एका जातीचे एकाच प्रकारचे तुम्हाला शब्द तिथे दाखवायचे असतील तर स्वल्पविरामाचा आपण तिथे वापर करूया. आता स्वल्पविरामाची काही उदाहरणे आपण पाहूया. उदाहरण क्रमांक 1. अरुणा हुशार, अभ्यासू, प्रामाणिक व खेळकर मुलगी आहे. म्हणजे इथं अरुणा नावाची एक मुलगी आहे आणि तिच्याबद्दल तुम्हाला काही विशेष माहिती सांगायची आहे की अरुणा ही हुशार आहे, अभ्यासूसुद्धा आहे आणि प्रामाणिक पण आहे. म्हणजे तिच्याबद्दल आपण एका जातीचे काही विशेषणे अभ्यासलीत. ती कोणती कोणती? हुशार, अभ्यासू आणि प्रामाणिक ही एकाच प्रकारची वाक्य आहेत. त्यामुळे हे सांगताना आपण मधी कोणत्या चिन्हाचा वापर केला? स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला. तुम्हाला वाक्यात दिसत असेल स्वल्पविराम कसे आणि कधी लिहितात. आता पुढील वाक्य आहे, माझ्याकडे मराठी, गणित, विज्ञान, इतिहास व भूगोल या सर्व विषयांची पुस्तके आहेत. आता माझ्याकडे कोणकोणती पुस्तके आहेत पहा. कोणकोणती आहेत? मराठी, गणित, विज्ञान आणि इतिहास. तेव्हा हे जेव्हा आपल्याला दाखवायचे आहे की माझ्याकडे या प्रकारची पुस्तके आहेत तर मराठीनंतर काय येणार? स्वल्पविराम. गणितानंतर स्वल्पविराम आणि विज्ञानानंतर स्वल्पविराम. म्हणजे स्वल्पविरामाचा आपण वापर कधी करू? एकाच जातीचे एक शब्द जेव्हा आपण एका विधानामध्ये एका वाक्यामध्ये वापरतो तेव्हा स्वल्पविराम या चिन्हाचा वापर करतो. तर तिसरं वाक्य आहे, मधु इकडे ये. इथं कसं काय वापरलं गेलेलं आहे? म्हणजे हे वाक्य दोन वाक्यामध्ये आपल्याला जोडायचं आहे की मधु एका मुलीचं नाव आहे आणि तिला इकडं बोलवायचं आहे. त्यामुळे मधुनंतर आपण थोडंसं थांबलो आणि नंतर तिला काय म्हणलं? इकडे ये. म्हणून मधुनंतर आपण काय लावलेले आहे? स्वल्पविराम लावलेले आहे. आता चौथं वाक्य आहे, लता इकडे पहा. लताला काय सांगितलेले आहे? इकडे पाहण्यास सांगितलेले आहे. म्हणजे इथे दोन वाक्य आपल्याला काय करायचे आहेत? जोडायचे आहेत. परंतु याच्यामध्ये आपण उभयान्वयी अवयवाचा वापर केलेला नाही. लता परंतु इकडे बघ असं वाक्य आपण सांगितलेलं आहे का इथे? नाही. फक्त काय सांगितलेले आहे? लता इकडे बघ. ही दोन वाक्य जोडण्यासाठी सुद्धा आपण स्वल्पविरामाचा वापर करू शकतो. म्हणजे पहा आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्वल्पविरामाचा वापर कसा आणि कधी करतो या उदाहरणावरून तुम्हाला ते समजेल. आता विरामचिन्हामध्ये पुढील प्रकार कोणता आहे ते आपण पाहूया. तर पुढील प्रकार आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे काय?
आणि त्याचा आपण वापर कधी व केव्हा करतो याची आता थोडक्यात माहिती पाहूया. तर अपूर्ण विराम म्हणजे वाक्याच्या शेवटी तपशील दाखवायचा असल्यास अपूर्ण विरामाचा वापर करतात. म्हणजे वाक्याच्या शेवटी तुम्हाला त्याच्याबद्दलचे तपशील दाखवायचे असतील तर तिथे आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतो? अपूर्ण विराम या चिन्हाचा वापर करतो. याबद्दल आपण काही उदाहरणे पाहूया. म्हणजे मुलांनो तुमच्या लक्षात येईल की अपूर्ण विराम चिन्हाचा वापर कधी आणि केव्हा करावा. तर अपूर्ण चिन्हांची उदाहरणे. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे याबद्दल तुम्हाला तपशील दाखवायचा आहे की कोणकोणती मुले उत्तीर्ण झाली. तेव्हा झाली या शब्दानंतर आपण फुलस्टॉप लावला आहे का? नाही. अपूर्ण विराम चिन्हाचा वापर केलेला आहे. 2, 8, 13, 17, 12 असे विद्यार्थ्यांचे क्रम आहेत आणि त्या क्रमाच्या अगोदर आपण अर्धविराम चिन्हाचा वापर केला गेला. आणि 2 नंतर कोणत्या चिन्हाचा वापर केला आपण पहा. इथं 2 चिन्हांचा आपण वापर केला आहे. कोणता? एक अपूर्ण विराम आणि एक स्वल्प विराम. म्हणजे 2, 8, 13 यांच्यामध्ये आपण स्वल्प विरामाचा वापर केला आणि नंबर आपल्याला दाखवायचे आहेत. त्या अगोदर आपण अपूर्ण विराम चिन्हाचा वापर केला. आता पुढे काय आहे पहा. परीक्षेचे वार म्हणजे तुमची परीक्षा आहे आणि त्याचे वार कोणकोणते आहेत. तर परीक्षेचे वार नंतर आपण काय दाखवलेले आहे इथं? अपूर्ण विराम या चिन्हाचा वापर केला की मंगळवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी तुमची काय आहे? परीक्षा आहे. म्हणजे इथं तुम्ही काय दाखवलेलं आहे? तपशील दाखवलेला आहे. एक अनुक्रमानिका दाखवलेली आहे तुम्ही. त्यामुळे इथं अपूर्ण विराम चिन्हाचा वापर केला गेला. सहलीचे साहित्य. आता सहलीचे साहित्य कोणकोणते आहे? एक तुम्हाला लिस्ट बनवायची, एक नोटीस द्यायची आहे. बरोबर आहे की नाही? तपशील म्हणजे एक तुम्हाला नोटीस द्यायची आहे, एक नोट द्यायची आहे. त्यावेळेस आपण या चिन्हाचा वापर करतो. सहलीचे साहित्य कोणकोणते आहे? तर जेवणाचा डबा, स्वेटर, टॉर्च आणि चादर हे असं सहलीचं साहित्य आहे. तिथं तपशील दाखवलेला आहे. इथं अनुक्रमानिका दिलेली आहे. एक तुम्हाला लिस्ट बनवून दिलेली आहे. तेव्हा आपण पूर्ण विराम चिन्हाचा वापर करतो. तर पहा मुलांनो, ही आपण जी उदाहरणे पाहिली यावरून तुमच्या लक्षात येईल की अपूर्ण चिन्हाचा वापर कधी व कसा करावा. आता पूर्ण विराम चिन्हांमध्ये पुढील प्रकार आहे प्रश्नार्थक चिन्ह. इथं तुम्हा सर्वांना माहिती आहे की प्रश्नचिन्हाचा आपण वापर कधी, कुठे व केव्हा करतो. तर आपण प्रश्नचिन्हाचं थोडक्यात व्याख्या पाहूया. प्रश्नचिन्ह म्हणजे काय? तर प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी या चिन्हाचा वापर आपण करतो. म्हणजे वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला आहे तर त्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्हाचा वापर करतो. की वाक्यामध्ये तुम्हाला इथं प्रश्न विचारला गेलेला आहे, जर प्रश्नचिन्हाचा वापर केला नाही तर तुम्हाला समजणार आहे का हे प्रश्न आहे का उत्तर आहे का वाक्य आहे, वाक्य पूर्ण गेलेलं आहे, या सर्व गोष्टी लक्षात येत नाहीत. त्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थक वाक्य होतं. तर प्रश्नचिन्ह काही उदाहरणे पाहूया. तू केव्हा आलास? या वाक्यामध्ये काय विचारलं गेलं आहे मुलांनो? प्रश्न विचारला गेला आहे. बरोबर आहे की नाही? की मी तुम्हाला विचारलं की तू केव्हा आलास? मला माहिती नाही या प्रश्नाचं उत्तर की तू कधी आलेला आहे. त्यामुळे मी तुला प्रश्न विचारला आहे की तू केव्हा आलास? या वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्हाचा वापर करूया. आता पुढील वाक्य आहे आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? इथं प्रश्न विचारला गेला आहे. बरोबर आहे की नाही? की तुम्हाला माहीत नाही आहे की पंतप्रधान कोण आहे. या तुम्हाला मुलाला प्रश्न विचारायचा आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? त्यामुळे इथं या वाक्यामध्ये, या विधानामध्ये प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा आपण वापर करू शकतो. तिसरं उदाहरण आहे, माझ्याकडे किती चेंडू आहेत? आता पहा, या वाक्यामध्ये पण प्रश्न विचारला गेला आहे, बरोबर की नाही? किती चेंडू आहेत तुम्हाला माहिती आहे का? नाही. त्यामुळे ते शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर केला गेला. तुझ्या आईचे नाव काय आहे? मला माहिती नाही तुझ्या आईचे नाव काय आहे. त्यामुळे मला प्रश्न आहे की तुझ्या आईचे नाव काय आहे? त्यामुळे ते प्रश्नचिन्हाचा वापर केला गेला आहे. पहा मुलांनो, या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलेले असेल की प्रश्नचिन्हांचा आपण वापर कधी, कुठे व कसा करावा. आता आपण विरामचिन्हामध्ये पुढील प्रकार पाहूया. पुढील प्रकार आहे उद्गारवाचक चिन्ह. तर उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय आणि याचा वापर आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये कसा करतो ते पाहूया. तर उद्गारवाचक चिन्ह म्हणजे उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणारे शब्दांच्या ते जे शब्द असतात त्याच्या शेवटी आपण ज्या चिन्हाचा वापर करतो त्याला उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात. म्हणजे एखाद्या शब्दामध्ये तुम्हाला खूप राग आलेला आहे, खूप आनंद झालेला आहे किंवा खूप वाईट वाटलं आहे, तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी आपण ज्या चिन्हांचा वापर करतो त्याला उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात. तर आपण उद्गारवाचक चिन्हांची उदाहरणे पाहूया. उदाहरण क्रमांक 1. अरे रे, खूप वाईट झाले. म्हणजे या वाक्यामधून तुम्हाला काय दर्शवलं आहे मुलांनो? की एखादी गोष्ट खूप वाईट झाली. त्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल खूप वाईट घडलं गेलेलं आहे. तेव्हा अरे रे या शब्दानंतर आपण उद्गारवाचक चिन्हाचा इथं वापर करू शकतो. तर दुसरं वाक्य आहे, शब्बास, छान खेळलात. म्हणजे इथं कुणाचं तरी कौतुक करायचं आहे की शब्बासकी द्यायची आहे त्यांना की तू खूप छान खेळला आहेस. इथं आनंद झालेला आहे. तेव्हा शब्बासानंतर कोणत्या चिन्हाचा वापर केला गेला? उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला गेला. आता तिसरं वाक्य आहे, बापरे, केवढा मोठा साप. म्हणजे तुम्हाला कुठली तरी एखादी वस्तू पाहून काय झालेलं आहे? आश्चर्य वाटलेलं आहे की केवढा मोठा साप आहे. तेव्हा बापरे या शब्दानंतर इथं उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला आहे. चौथं वाक्य आहे, शब्बास, MPSC परीक्षा पास झालास. म्हणजे की तुझी शब्बासकी करायची आहे, शब्बासकी तुला द्यायची आहे की तू परीक्षेमध्ये पास झालास. तर पाचवं वाक्य आहे, बापरे, केवढी ही गर्दी. म्हणजे खूप गर्दी आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटले की खूप गर्दी आहे इथे. तेव्हा बापरे या शब्दानंतर उद्गारवाचक या चिन्हाचा वापर केला गेला आहे. पहा मुलांनो, या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल की उद्गारवाचक चिन्हांचा वापर कधी व केव्हा करावा. तर विरामचिन्हामधील पुढील प्रकार आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह म्हणजे काय? तर त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. तर सर्वप्रथम आपण पाहूया एकेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी व केव्हा करावा. तर एकेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी करतात आणि दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी व केव्हा करतात. तर बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखविण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात आणि एखाद्या शब्दावर जर जोर दाखवायचा असेल तसेच दुसऱ्यांचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. म्हणजे एखादा तुम्हाला विधान ते तुम्हाला नोटीसमध्ये ते तुम्हाला नोट करण्यासाठी सांगायचं असेल, त्याच्यावरती प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे जोर द्यायचा असेल तर आपण कोणत्या चिन्हांचा वापर करतो? एकेरी अवतरण किंवा दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर करतो. आता याची काही उदाहरणे पाहूया. पहा, या उदाहरणावरून समजेल की एकेरी आणि अवतरण चिन्हांचा वापर कधी व कसा करावा. शरद म्हणाला,
इथं आपण थांबलो. काय म्हणाला तो? तर तुम्हाला दाखवायचं आहे, तुम्हाला उत्सुकता आहे की तो खरं काय म्हणाला, की मी गावाला जाणार आहे. हे वाक्य तुम्हाला दाखवायचे आणि हे वाक्य तुम्हाला समजावं. त्यासाठी इथं कोणत्या चिन्हाचा वापर केला गेला आहे? दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला आहे, की हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. शरद काय म्हणाला? तर दुसरं वाक्य आहे, मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर मूळ ध्वनींना काय म्हणतात? इथे तुम्हाला सांगायचं आहे की मूळ ध्वनींना काय म्हणतात? काय म्हणतात? तर वर्ण असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला बाकीचे सर्व वाक्यापेक्षा महत्त्वाचं वाक्य कोणतं आहे? वर्ण हे वाक्य महत्त्वाचे आहे. म्हणून वर्ण याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये त्यांनी दाखवलेले आहे. तर तिसरं वाक्य आहे, निलेश म्हणाला. काय म्हणाला निलेश? मला सुरेश असे म्हणाला की मी जेवण करणार नाही. हे खरे आहे. म्हणजे इथे कोण कोणाला आणि कसं म्हणालं, पण ती वाक्य महत्त्वाचे आहे. तो कोणतं वाक्य महत्त्वाचे आहे आणि कोणतं वाक्य हे तुम्हाला सांगायचे आहे. यामध्ये 2 चिन्हांचा वापर केला गेला, एकेरी आणि दुहेरी. तर अशा प्रकारे मुलांनो एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर करतात. इथे आपला विरामचिन्ह हा पाठ पूर्ण झालेला आहे. इथं आपण काही उदाहरणे पाहिली, त्यांची व्याख्या पाहिली. ते तुम्ही नीट अभ्यासा आणि यावरती मी काही तुम्हाला उदाहरणे पाठवते. ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि काही शंका असतील तर त्यात तुम्ही मला विचारा. धन्यवाद.